जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, या अभूतपूर्व अशा दृश्याचं वर्णन काय करायचं. डोळ्यात मावत नाही असं हे आई जगदंबेचं रूप आहे. लहानपणापासून मी शिवसेना प्रमुखांच्या सभा ऐकत पाहत मोठा झालेलो आहे. मला तेही दिवस आठवत आहेत की मी माझ्या मासोबत शिवतीर्थावरती तुमच्यासारखा मातीमध्ये बसलो होतो. आणि तेव्हा मला कळत नव्हतं की बाळासाहेब बोलतायत की हे समोर माझं आई जगदंबेचं रूप आहे. मला काही दिसत नव्हतं, ते आता मला दिसायला लागलं. मी आज खरं म्हणजे तुमच्या सगळ्या देव माणसांचं दर्शन आणि आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे. तुम्ही सगळी देव माणसं आहात. दुसरं वर्णन काय करू, कारण ज्यांना आजपर्यंत जे जे शक्य होईल ते दिलं, तुम्ही सगळ्यांनी मोठं केलं, तरी सुद्धा ती खोक्यामध्ये बंद झाली. आज तर माझ्या हातामध्ये काही नाहीये. माझे हात रिकामे आहेत. मी तुम्हाला काही देऊ शकत नाही, तरी सुद्धा तुम्ही माझ्यासोबत आलेला आहात. ह्याच्यासाठी पूर्वजांची पुण्याई असावी लागते. आणि आज मी तुमच्याकडे मागायला आलेलो आहे. तुमचे आशीर्वाद मला पाहिजेत, तुमची साथ सोबत मला पाहिजे. आणि जे भुरटे आहेत, चोर आहेत, गद्दार आहेत, तोतये आहेत, त्यांना मला सांगायचंय की तुम्ही शिवसेना नाव चोरू शकाल असं तुम्हाला वाटत असेल, पण शिवसेना नाही चोरू शकत. धनुष्य बाण करायची तुम्ही चोरला असाल, पण तो चोरलात म्हणजे तुम्हाला पेलवेल असं नाही, अजिबात नाही. मी मागे सुद्धा बोललेले की जिथे रावण उताना पडला शिवधनुष्य घेऊन, ते मिंदे काय उभे राहणार. हे गावागावात गेलेलं आहे. आणि मला निवडणूक आयुक्तांना खास सांगायचे की तुमच्या डोळ्यामध्ये जर का मोतीबिंदू झाला नसेल तर शिवसेना पाहायला या. काय कोणती शिवसेना ते बघायला या. हा चुना लगाव आयोग आहे. सत्तेचे गुलाम आहेत. वरनं जे काय हुकूम येतात त्याप्रमाणे वागणारे हे त्यांचे गुलाम आहेत. हे निवडणूक आयुक्त म्हणून राहायच्या लायकीचे नाही, ते मी उघडपणाने बोलतोय. याचं कारण असं की ज्या त्यांनी एका तत्वावरती शिवसेना त्यांची असं सांगितलेलं आहे, ते तत्वच मुळामध्ये झूट आहे. शिवसेनेची स्थापना निवडणूक आयुक्तांच्या वडिलांनी नाही केलेली, माझ्या वडिलांनी केलेली आहे. निवडणूक आयुक्तांचे वडील कदाचित वरती बसले असतील तिकडे, पण ते तुमचे वडील असतील, माझे वडील नाहीत. जे शिवसेना तोडण्याचा, फोडण्याचा आणि संपवण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना मला सांगायचे की तुम्ही नेमकं काय करताय तुमच्या लक्षात येत नाहीये. तुम्ही शिवसेना नाही फोडण्याचा प्रयत्न करत, तुम्ही मराठी माणसाच्या एकजुटीवरती घाव घालताय. तुम्ही हिंदूंच्या एकजुटीवरती घाव घालतात. जे हिंदुत्व उभं करण्यासाठी शिवसेना प्रमुखांनी अख्खं आयुष्य वेचलं, ते हिंदुत्व आज उभं राहिल्यानंतर त्याला धुमारे फुटत असताना ज्यांनी तुम्हाला साथ सोबत दिली, अरे कोण तुम्हाला विचारत होतं? गल्लीतलं कुत्रं विचारत नव्हतं भाजपला. आणि तेव्हा जर का शिवसेना प्रमुख यांच्या मागे राहिले नसते उभे, तर आज हे कुठे दिसले असते तुम्हाला. पण एवढ्या निष्ठुरपणाने वागतायत, निर्घुणपणाने वागतायत की ज्यांनी सोबत दिली त्यांना पहिलं संपवा. बघा प्रयत्न करून, बघा प्रयत्न करून. आज संजय कदम आणि त्यांच्याबरोबर हजारो लाखो कार्यकर्ते शिवसेनेत आलेले आहेत. होय, मी शिवसेनाच म्हणणार.
कारण निवडणूक आयोगाचा फैसला आम्हाला मान्य नाही, अजिबात नाही. निवडणूक आयोग चिन्ह आणि नाव कदाचित देऊ शकत असेल, पण पक्ष देऊ शकत नाही. आम्ही देऊ देणार नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलेलो आहोत. पण आज संजय कदम शिवसेनेत आलेत, सोबत बरेच जण आलेले आहेत. तुमच्यासारखे खंदे शिवसैनिक तर सोबत आहेतच. मैदानाचं नाव सुद्धा चांगलं आहे, गोळीबार मैदान. पण मला एक शिवसेना प्रमुखांनी शिकवले की उद्धव, ढेकणं चिरड्याला तोफेची गरज नसते, ढेकणं नुसती अशीच चिरडायची असतात. यांच्यासाठी गोळीबार करण्याची गरजच नाहीत. ही ढेकणं आपलं रक्त पिऊन फुगलेली आहेत. त्यांना चिरडण्याची ताकद तुमच्या एका बोटामध्ये आहे. मतदानाच्या दिवशी एक बोट या ढेकणांना चिरडून टाकणार आहे. तोफेची काय गरज आहे? या तोफा माझ्या आहेत ना, मुलुक मैदानी तोफा आहेत. आज सुद्धा 2-3 तोफा इकडे धडाडल्याच ना. भास्करराव आहेत, आनंद गीतेजी आहेत, सुषमाताई आहेत, संजय कदम. आता आणखीन एक पहिलीच आपली एक ती तोफ होती, ती परत आपल्यात आलेली आहे. सगळ्या तोफाच आहेत. पण तोफा या देशद्रोह्यांविरुद्ध वापरायचे असतात. दुर्दैव आपलं असं की ज्यांना आपले कुटुंबीय मानलं, ज्यांना तुम्ही मोठं केलं, त्यांनीच आपल्या आईवरती वार केलेला आहे. होय, शिवसेना ही आमची आई आहे. जर शिवसेना ही 4 अक्षरं नसती तर तुम्ही आम्ही कोण होतो? आणि आज जे टिमक्या माजवत आहेत की आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेलो आहोत, त्यांना मला सांगायचे की तुमचा जन्म कदाचित झाला असेल, तुम्ही कदाचित, मला असं सांगितलं कोणीतरी की केशवरावांकडे ड्रायव्हर होते. मला माहित नाही, असं सांगितलं कोणी. त्यावेळेला इकडे किशोर कानडे होते. त्यावेळेला किशोर कानडे होते. मुंबईच्या नंतर पहिला भगवा इकडे फडकवला होता. दत्ताजी साळवी, दत्ताजी नलावडे, वामनराव महाडिक, सुभाष देसाई इकडे बसलेलेच आहेत. सगळे कोकणी आमचे जीवाला जीव देणारी सहकारी इकडे बसलेलेच आहेत. आणि जर तुम्हाला असा तुमचा एक गर्व असेल की आम्ही म्हणजे शिवसेना, आम्ही शिवसेना बांधली, तर घ्या, स्वीकारा आव्हान. शिवसेना नाव बाजूला ठेवा, तुमच्या आईवडिलांचं नाव लावा जर त्यांना लाज वाटत नसेल तर, आणि पक्ष बांधून दाखवा. नाही, दोघांनाही. जर तुम्हाला तुमच्या आईवडिलांचं नाव लावायला लाज वाटत नसेल तर, आणि तुमच्या आईवडिलांनी तुमचं नाव त्यांचं नाव वापरायला तुमची लाज वाटत नसेल तर लावा. मी तर उघड बाहेर पडलेलो आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे होऊन जाऊ द्या. मग नाव काय गोठवलं, चिन्ह काय गोठवलं, चिन्ह बदललं तरी आपण जिंकलो अंधेरीला. आणि बाळासाहेबांचे विचार म्हणजे काय? बाळासाहेबांचे विचार कधीतरी ऐकलेत? बरं, ह्याच्यामध्ये अनेक जण असे आहेत की त्यांनी बाळासाहेबांना जवळून बघितलेलं सुद्धा नाही. ते आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवणार. ज्यांचं राजकीय आयुष्य आता गेल्या 10-15 वर्षामध्ये फुललं आणि ते तुमच्या सगळ्यांच्या कर्तृत्वाने फुललं, ते आपल्याला शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार शिकवणार. काय बाळासाहेबांचे विचार काय आहेत? ज्या वेळेला मी मुख्यमंत्री होतो तेव्हा महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे येत होते. हे गद्दार तिकडे जाऊन मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या डोळ्यात देखत महाराष्ट्रातून उद्योगधंदे बाहेर गेले, ते बाहेर जाऊ देणं, हे बाळासाहेबांचे विचार. महाराष्ट्रातील तरुणींच्या नोकऱ्या सगळ्या हिरावून जात आहेत, जाऊ द्या, हे बाळासाहेबांचे विचार नव्हते. भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेचा विजय असो, ही आपली घोषणा देऊन आपण शिवसेनेची स्थापना केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री, हिम्मत नव्हती झाली जेव्हा मी मुख्यमंत्री होतो, आपल्या महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा कर्नाटकाच्या कोणाचाही मुख्यमंत्र्यांचा काना डोळा झालेला नव्हता, तो आता झाला. हे शेपट्या घालून बसले. शेपट्या घालून बसायचं, कानडी मुख्यमंत्र्यांनी डोळे वटारले, हे शेपट्या घालतायत. हे बाळासाहेबांचे विचार. एक काली टोपीवाला होता, गेला. त्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला, सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला, तरी यांचे शेपट्या बाहेरच येत नाहीत. दिल्ली समोर शेपट्या हात घालून बसणं हे बाळासाहेबांचे विचार नव्हते, कदापि नव्हते.
आणि केवळ हिंदुत्वासाठी म्हणून आपण आजपर्यंत भारतीय जनता पक्षाला डोक्यावरती घेतलं होतं. आपण इकडे असताना कोकणसाठी जी कामं केलीत होतं ना, म्हणे हे 2.5 वर्ष बाहेरच नव्हते पडले, घराबाहेर नव्हतंच पडलं कारण करोना होता. पण मी घरामध्ये बसून जो महाराष्ट्र सांभाळला तो तुम्ही आज घराघरा गुवाहाटी बिवाहाटीला जाऊन सुद्धा महाराष्ट्र सांभाळू शकत नाही आहात. तुमचा अर्धा वेळ नुसता फिरण्यामध्येच जातोय. एक तर दिल्लीला मुजरे मारायला जाणं त्याच्यामध्ये अर्धा आयुष्य चाललेलं आहे, आणि बाकीच्यांना काही जणांना खोके अजून पूर्ण मिळालेले नाहीत, मंत्रिपद देता येत नाहीत, त्यांना सांभाळताना तुमचं उरलेलं आयुष्य जात आहे. पण मी जो महाराष्ट्र सांभाळला, मी 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 म्हणजे मी एकटा नाही, हा समोर माझ्या महाराष्ट्र बसलेला आहे. हा जर सोबत नसला माझ्या तर महाराष्ट्र कोणाच्याही हातामधनं असा सावरला गेलाच नसता. जागतिक कीर्तीवरती आपलं सगळ्यांचं कौतुक झालं. देशाच्या पंतप्रधानांचं नाही झालं, पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचं कौतुक झालं. आपल्या काळामध्ये कधीही कोणत्याही मृतदेहाची विटंबना झाली नव्हती जशी योगीच्या काळात तिकडे झाली. ते का नाही बोलत तुम्ही? पण आज जो काय एक भ्रम सगळीकडे पसरवला जातोय, तुम्हाला सावध करायला मी आलेलो आहे. त्या काळामध्ये महाराष्ट्राचं नाव तिकडे जगाच्या पातळीवरती घेतलं जात होतं. त्याही परिस्थितीमध्ये उद्योगधंदे आपल्याकडे येत होते. सुभाष देसाई उद्योग मंत्री होते, पण सगळे उद्योगधंदे गुजरातकडे, कारण गुजरातच्या निवडणुका आल्या होत्या. आता सुद्धा काल परवाकडे एक बातमी आली, आयफोनचा कारखाना हा आता कर्नाटकामध्ये. का तर येत्या काही दिवसात कर्नाटकात निवडणुका होणार आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये काहीच द्यायचं नाही, महाराष्ट्राला कंगाल करून टाकायचा आणि तुटलेल्या फुटलेल्या एसटीच्या काचांच्या बसवरती गतिमान महाराष्ट्र म्हणून अशी जाहिरात लावायची. काचा फुटलेत, कशी तरी एसटी लडखडते. त्या एसटी महामंडळाची काय हालत आहे आम्हाला माहिती आहे, पण त्याच्यावरती एक हसणारा गोंडस चेहरा, गतिमान महाराष्ट्र, जा गतिमान, लवकर एसटी तुला कर्नाटकात पाठवून देतो, जा लवकर इथून. पण लाज लज्जा शरम नाही, आतमध्ये एसटी मध्ये सुविधा नाही, पण स्वतःचा हसरा फोटो बाहेर लावायला लाज लज्जा वाटत नाही. तेव्हा म्हणे एकच जाहिरात होती, माझे कुटुंब माझी जबाबदारी. हो होतीच, हे माझं कुटुंब आहे, अख्खा महाराष्ट्र माझं कुटुंब आहे, आणि हे माझं कुटुंब माझी जबाबदारी आहे. म्हणून तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये मला कुटुंबातील एक हा बहुमान जो कदाचित कोणालाही मिळाला नसेल, तो ते प्रेम मला मिळालेलं आहे. कारण महाराष्ट्र माझं कुटुंब आहे, माझं कुटुंब माझी जबाबदारी आहेच. पण जो कुटुंबाची जबाबदारी घेऊ शकत नाही तो महाराष्ट्राची जबाबदारी काय घेऊ शकणार? जो कुटुंब बदलत बसतो तो महाराष्ट्राची जबाबदारी काय घेणार? ज्या गतीने तुम्ही कुटुंब बदलताय तो गतिमान महाराष्ट्र कोणाला परवडणारा नाहीये. पण आपल्या काळामध्ये आपण जी सुरुवात केली होती, रेवस पासून कुठे रेड्डीपर्यंत एक समुद्र किनारा आहे, छान कोस्टल रोड. माझ्यासमोर जेव्हा विषय आला तो दुपदरी रस्ता आहे. बोलता बोलता असं झालं की याचं रिपेअरिंग केलं पाहिजे. मग विषय असा निघाला की आपण जर करतोच आहोत तर छान रस्ता आहे तो सिमेंटचा केला पाहिजे. म्हटलं एवढाच जर का तो छान असेल तर तो चौपदरी केला पाहिजे. कारण जर का सगळं निसर्गरम्य वातावरण बघत जायचं असेल तर कुठेही मला अपघाताची भीती राहता कामा नये. रेवस रेड्डी हा जो रस्ता आहे तो 4 पदरी आणि सिमेंटचा झाला पाहिजे. त्याची आपण सुरुवात केली. पर्यटनाला सुद्धा आपण उद्योगाचा दर्जा दिला. कशाला? त्योक्ते वादळानंतर सुद्धा मी येऊन गेलो होतो ना, निसर्ग वादळाच्या वेळेला सुद्धा मी येऊन गेलो होतो. ते केंद्राचे निकष बाजूला ठेवून त्याच्या पलीकडे वरती जाऊन आपल्या सरकारने कोकणाला मदत केली होती की नाही तुम्ही सगळ्यांनी सांगायचं मला. त्याच्यानंतर जेव्हा वादळ होतं तेव्हा विजेचे खांब उलटे सुलटे होतात, तारा इकडच्या तिकडे होतात, वीज प्रवाह खंडित होतो. दुर्दैवाने एक तशी दुर्घटना घडली होती. चिपळूणला आपण गेलो होतो भास्करराव. एक त्या हॉस्पिटलचा वीज पुरवठा बंद पडला आणि पहिल्या माळ्यावरती जे रुग्ण होते त्याच्यात आपण नंतर मदत केली. पण तो वीज प्रवाह खंडित होऊ नये म्हणून हा जो संपूर्ण किनारपट्टीचा भाग आहे तिकडे वीज वाहिन्या ज्या तारा आहेत त्या आपण भूमिगत करायला सुरुवात केली. कितीतरी कामं ही मी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्हाला माहिती आहेत.
सरकार चांगलं चाललं होतं, मग बिघडलं कुठे? माशी शिंकली कुठे? माशी एकाच ठिकाणी शिंकली की आज जसं राजन साळवी पुढे बसलं, राजन वैभव बाजूला बसलेला आहे, बरोबर आहे, बाकीचे सगळे आपले आमदार आहेत, नितीन देशमुख आहे, नितीन देशमुखने तर भर सभेत सांगितलं की काय काय त्यांचा तिकडे छळ झाला, जास्त आरडाओरडा केली होती, कसं झोपेचं इंजेक्शन दिलं. नितीन देशमुख आहे, वैभव आहे, राजन आहे, अनिल परब तर आहेतच आहेत की येतोय कधी तो एक तोत्रा थर्मोकोलचा हातोडा घेऊन, अरे खरं हातोडा पेलवेल का तुला? स्वतःच्या डोक्यात पडायची वेळ आली आता. पण छळायचं छळायचं छळायचं. राजन साळवीच्या घरी धाड मोजपाट माप घेत आहेत, किती फूट बाय किती फूट. आता परत 13 का 15 तारखेला कुटुंबियांना बोलवलंय. काय राजन साळवी काय गुन्हेगार आहे? देशद्रोही आहे? जे काल परवाकडे मिंदे बोलले की बरं झालं आमचं देशद्रोह्यांबरोबरचं चहापान टळलं, मग हातला दोडगोस सगळ्यांनी. मग म्हणाले नाही 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 तसं नाही, मी तुम्हाला उद्देशून देशद्रोही. अरे बोलू कैसा शख्स येईल? बोलला सर जी भासडून टाकू, कारण आम्ही देशद्रोही नाहीच आहोत, देशप्रेमी आहोत. आणि मुख्यमंत्री म्हणून मी बोलत नाही, मी मिंदेना बोलतोय. पण देशद्रोह्यांबरोबरचं आमचं चहापान टळलं. मग राजन वैभव हे काय देशद्रोही आहेत? अनिल परब काय देशद्रोही आहे? 92-93 साली जेव्हा तिकडे सगळं पेटलं होतं, त्यावेळेला सगळ्यांना वाचवणारा अनिल परब सारखे अनेक शिवसैनिक तिकडे आहेत, त्यावेळेला मुंबई वाचवणारी सैनिक हे आज तुम्हाला देशद्रोही वाटतात? आणि म्हणून जे काल आपण सगळ्यांनी मिळून एक पत्र दिलेलं आहे, केजरीवाल आले होते माझ्या घरी आणि त्यांनी सांगितले की उद्धवजी ये अभी बहुत हो गया, आता आपल्याला सगळ्यांना एकत्र मिळून लढा उभारावाच लागेल. म्हटलं वा पुढे, आम्ही आहोत सोबत. देश वाचवण्यासाठी कधीही महाराष्ट्र मागे राहणार नाही, महाराष्ट्र सगळ्यांच्या पुढे राहील. आणि म्हणून एक पत्र लिहिले माननीय पंतप्रधानांना. केराच्या टोपलीत टाकलंही असेल, पण केराच्या टोपलीत टाकण्याच्या आधी किमान एक गोष्ट त्यांना कळली पाहिजे की तुम्ही जरी वाचलं नसलात तरी लोकांनी ते वाचलेलं आहे आणि लोकांच्या मनातला प्रश्न आम्ही त्या पत्रात विचारलेला आहे. काय प्रश्न आहे? हे जे काय तुम्ही आमच्या मागे लावलेला ससेमिरा, ईडी, सीबीआय, जसं निवडणूक आयोगाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे ना, तसं आता या पोपटांना सुद्धा त्या पिंजऱ्यामध्ये टाकण्याची वेळ आलेली आहे. की तुम्ही आमच्या मागे सगळ्यांच्या मागे हे लावतायत, पण ज्यांच्यावरती तुम्ही आरोप केले होते त्यांची सगळ्यांची नावं दिलेली आहेत. दमदाट्या करायच्या, भीती दाखवायची आणि पक्षात घेतलं का स्वच्छ झालं. म्हणजे मग ती एकदम स्वच्छ दाढी, पामोलिव का जवाब नाही आहेत ना. बरं यांची पापं काय कमी आहेत? पण विरोधी पक्षात असलं तर हा पापी आहे, हा गुन्हेगार आहे, हा भ्रष्टाचारी आहे. मग अशी एक सगळ्या भ्रष्टाचारांची यादी. आज सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी कुठे असेल तर ते भारतीय जनता पक्षात आहेत, कारण तुम्हीच सगळ्यांवरती आरोप करून तुमच्या पक्षात त्यानं घेतलेले आहे. पूर्वी एक जमाना असा होता की खरोखर एक हिंदुत्वाचं पवित्र वातावरण होतं आणि त्यावेळेला भाजपच्या व्यासपीठावरती साधू संत दिसत होते. आता संधी साधू दिसायला लागलेले आहेत, संधी साधू दिसायला लागलेले आहेत. म्हणजे मी काल का परवा रात्री ते संपत सरल म्हणून एक कवी आहेत, बघा मुद्दा म्हणून युट्यूबवरती आहेत, छान कविता करतात आणि बऱ्याचदा ते सत्ताधाऱ्यांच्या विरोधात करतात. तर त्यांनी सांगितलं की अनेक जण असं म्हणतात की तू मोदींच्या विरुद्ध आहेस, तर तसं नाहीये म्हणे. मी त्याच्या आधी सुद्धा जे बसले होते त्यांचं जे चुकत होतं त्यांच्या विरुद्ध बोलत होतो. मग म्हणे माझा एक मित्र आहे इन्कम टॅक्सचा ऑफिसर, त्यांनी सांगितलं बघ तुझी खोटी काहीतरी केस करतील आणि तुझ्या घरावरती धाडी टाकतील म्हणे. त्याला धाड टाकली तर मिळणार काय? माझ्याकडे साहित्यिकांची पुस्तकं मिळतील आणि त्यातूनच जर का प्रकरण वाढलं तर काळजी करू नको, मी भाजपातच जाईन. म्हणजे प्रश्नच मिटला. पण राजन आज तुमच्या घरावरती ते आलेले आहेत, उद्या दिवस फिरल्यानंतर त्यांच्या घरादाराची काय हालत होईल ह्याचा सुद्धा त्यांनी विचार करून ठेवायला पाहिजे. आणि आज मुद्दा म्हणून मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळीची गोष्ट सांगतोय. आपल्यापैकी किती जणांनी जाणता राजा पाहिलाय? बाबासाहेब पुरंदरेंचा पाहिलं का?
नाही, नवीन पिढीने बघितलेलं दिसत नाही. मी तर म्हणेन एक जाणता राजाचा कार्यक्रम इकडे ठेवा, मुद्दामून ठेवा. आता मुंबईमध्ये होतोय, ज्यांना संधी मिळेल त्यांनी जाऊन पहा. आम्ही तर शिवाजी महाराज होऊच शकत नाही, त्यांच्या पायाची धूळ सुद्धा होण्याची आमची लायकी नाही. पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून आम्ही घोषणा देतो, तेव्हा असं आम्ही मानतो की मेलेला मुर्दा सुद्धा उठून उभा राहील. ही ताकद त्या तेजामध्ये आहे. पण ही ताकद कशी होती हे त्या जाणता राजामध्ये जे दिले, तो एक जो प्रसंग आहे तो मुद्दामून बघा. अफजल खानाची स्वारी आली, मग पुढे काय काय घडलं हे काय मला सांगत नाही बसायचं, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण त्याच्यात एक जो प्रसंग दाखवलेला आहे तो फार बोलका आहे, आणि तेच आज घडतंय की नाही तुम्ही बघा. अफजल खानाची जेव्हा स्वारी आली, सगळे देवळं बिवळं तुडवत निघाला तो, घरदार बेचिराग करायचा. आणि मग महाराजांचे जे सगळे सरदार होते, मावळे होते, पाटील होते, त्यांना खलिते गेले की गप गुमान अफजल खानाला सामील व्हा, नाहीतर कुटुंब कबिल्यांसह परिणाम जे होतील ते भोगायला तयार राहा. सगळ्यांना खलिते गेले. त्याच्यात एक खलिता गेला कान्होजी जेदे नाईक देशमुख. 5 मुलं त्यांची. तुमच्या 5 मुलांसह खानाला सामील व्हा. महाराजांचे काही नातलग सुद्धा अफजल खानाला सामील झाले होते, जसे आमचे झालेत. कान्होजी जेदे नाईकांच्या हातात तो खलिता पडल्यानंतर कान्होजी जेदे नाईकांनी काय केलं? अफजल खानाकडे नाही गेले, 5 मुलांना घेतला आणि थेट गडावरती महाराजांकडे गेले. महाराज, हा खलिता आलाय बघा अफजल खानाचा. काय लिहिलंय खलित्यात? त्यांनी सांगितलं असं असं लिहिलेलं आहे, सामील नाही झाला तर कापला जाशील. तेवढ्यात बातमी आली, खंडोजी खोपडा गेला तिकडे. हीच वेळ आहे, खंडोजी खोपडे कोण आणि कान्होजी जेदे नाईक कोण. आणि तो खलिता वाचल्यानंतर महाराज म्हणाले कान्होजींना, कान्होजी मग काय, जर कुटुंबावरतीच येणार असेल, घरदारावरती नांगर फिरणार असेल, मुलं बाळ कापली जाणार असतील, तुम्ही जा, खानाकडे जा, खान तुम्हाला खुश ठेवेल, पाटीलकी देईल, मोठे मनसूबदारी करे काय असेल ते त्यावेळेचे शब्द ते देईल. कान्होजी जेदेनी एका क्षणाचाही विलंब न लावता तिथलं लोट्यातलं पाणी घेतलं आणि बोलले, महाराज हे सोडलं पाणी मी माझ्या 5 मुलांवरती, हे सोडलं पाणी मी माझ्या घरादारावरती, पण जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत मी स्वराज्याशी द्रोह करणार नाही. आज मला असं वाटतं महाराज बघतायत की हा 300-400 वर्षापूर्वीचा घडलेला प्रसंग केवळ इतिहासामध्ये शाळेमध्ये तुम्ही शिकणार आहात की प्रत्यक्ष तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अंमलात आणणार आहात. आज खंडोजी खोपड्याची पिल्लावळ किती महाराष्ट्रामध्ये माजले आणि कान्होजी जेदे नाईकांचे किती वारसदार या महाराष्ट्रामध्ये निपजलेत हे महाराज बघतायत. येऊ दे ना, खान येऊ दे, असे अनेक खान आलेले आहेत. पण हल्ली मी त्यांना मोगॅम्बो बोलायला लागलेलो आहे. मोगॅम्बो, खुश व्हा. कारण त्या पिक्चरमध्ये जे आहे ते हेच आहे की लढवत ठेवायचं लोकांना, एक भ्रमात ठेवायचं. तुम्ही लढत राहिलात की आम्ही खात राहतो, आणि मग जरा इकडे तिकडे काय झालं की पुन्हा तुमच्यातलाच एक कोणतरी उचलायचा. काय राजांची आणि वैभवची काय संपत्ती आहे जे आज तिकडे संपूर्ण जागतिक स्तरावरती जो एक घोटाळा फुटलेला आहे त्याच्या किती तुलनेत किती यांची संपत्ती आहे, त्याची का नाही चौकशी करत? ह्यांच्या मागे लागण्याच्या आधी ह्यांच्या मागे लागताय तुम्ही. आणि दुःख एवढ्या गोष्टीचं वाटतं की कुटुंब परिवारवाद आहोत ना. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे अभिमानाने सांगतो, बाळासाहेबांचा पुत्र आहे. माझे वडील अभिमानाने सांगायचे, होय ते प्रबोधनकारांचे पुत्र आहेत. आज नाही म्हटलं तरी आमची ठाकरेंची 6वी पिढी ही महाराष्ट्रामध्ये जनतेसाठी राबते आहे. आमच्यावरती घराणेशाहीचा आरोप करताना तुमचा आगापिछा काय, पहिले तुमची वंशावळ कुठली ते तरी सांगा ना आम्हाला. का तुमची मुलं बाळ जी आहेत ती कुठल्या तरी कमिटीचे अध्यक्ष विध्यक्ष बनवून हे मोकळे करायचे आणि कुटुंब तुम्ही उद्ध्वस्त करायची, घराणी संपवून टाकायची. ज्या एक 8-15 दिवसापूर्वी निवडणुका झाल्या, कसब्यामध्ये तर साफ झाले. चिंचवडमध्ये जरा इकडे तिकडे ती बंडखोरी नसती, गद्दारी नसती झाली तर तिकडे सुद्धा यांचा सुपडा साफ केला असता.
अंधेरीत तर लढायची हिंमत नव्हती. पण विशेष म्हणजे ज्या इतर राज्यांमध्ये निवडणुका झाल्या, मेघालयमध्ये झाल्या, हे अमित शहा तिकडे गेले होते आणि कोनराड संगमा म्हणजे तिथले मुख्यमंत्री त्यांच्यावरती भयानक आरोप करून आले. हेच 2 कुटुंबांच्या हातामध्येच राज्य आहे. या संगमाने गरिबांचा पैसा खाल्लेला आहे. मेघालय आपल्या देशातलं सगळ्यात भ्रष्ट राज्य आहे, सरकार आहे. मेघालयची प्रगती ही कुर्मगतीने चालू आहे. तरी सुद्धा त्या संगमाने यांच्या तंगड्या अशा उताण्या यांना केलं की मोदींनी ट्विट केलं की आपण दोघं मिळून सरकार स्थापन करू. आंजे पूर्वीचे मित्र संगमा म्हणजे यांचे वडील, त्यांना आता आनंद झाला असेल. लाज नाही वाटत? निवडणुकीमध्ये तुम्ही ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करता आहात, घराणेशाहीचे आरोप करता आहात, तरी सुद्धा लोकांनी उताणं केल्यानंतर पुन्हा त्या भ्रष्ट माणसांच्या मागे त्यांच्या बरोबरीने मांडीला मांडी लावून सत्तेसाठी तिकडे गोंडा घोलताय. मग पुण्यामध्ये येऊन अमित शहाजी तुम्ही बोलला होता की उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादीचे तळवे चाटले, तुम्ही संगमाचं काय चाटताय आणि का चाटताय? शेवटी तो भ्रष्टाचारी तुमच्या बरोबर आला म्हणजे तो स्वच्छ झाला आणि पलीकडे गेला म्हणजे भ्रष्ट झाला. असं नाही होऊ शकत. पण संपूर्ण देश नासवण्याचं काम हे करतायत. आज सुद्धा शिवसेना जी मराठी माणसाचा, महाराष्ट्राचा आवाज, ती संपवण्याचा तुम्ही प्रयत्न करता आहात. मग त्यांना हे भगवं तेच संपवून टाकायचे. तुम्हाला मी विचारतो, शिवसेना प्रमुख हा शब्द तर किती कोणी जन्म घेतले तरी त्याच्या बरोबरीने तो जाऊच शकत नाही. एकमेव शिवसेना प्रमुख आणि हिंदू हृदय सम्राट एकच. पण तुम्हाला शिवसेनेचा पक्ष प्रमुख मिंदे चालेल का? तुम्ही सांगा. मी हवा की नकोय तुम्ही सांगायचं. निवडणूक आयोगाने चोंबडेपणा करायचा नाही. मी नाही सहन करून घेणार. शिवसेना आमची आहे. तुमची परवानगी घेऊन शिवसेनेची स्थापना झालेली नाहीये. आणि न्याय हक्कासाठी लढण्यासाठीच तर शिवसेनेचा जन्म झालेला आहे. तुमच्यासारखे किती येतील आणि किती जातील, पण शिवसेना टिकून राहणार आहे. पण शिवसेना नाव आणि चिन्ह त्यांच्याकडे द्यायचं. ठीक आहे, आजपासून मुंबईत काहीतरी आशीर्वाद यात्रा काढतायत. चोरांना तुम्ही आशीर्वाद देणार? अरे ज्या दिवशी यांना धनुष्यबाण दिलं त्याच दिवशी मी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि मिंदेंच्या हातात धनुष्यबाण, पण चेहरा असा होता की गळ्यामध्ये की हा चोरीचा किती, याच्यावरती कलम एवढी टाकलेले आहेत. असा गुन्हेगारासारखा चोराचा चेहरा असतो तसा चोराचा चेहरा होता मिंदेचा. तुमच्या हातात धनुष्यबाण घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा, पण कपाळावरती तुम्ही गद्दार आणि मेरा खानदान पुरा चोर आहे हे स्वतःच्या हाताने कोरले, ते मात्र या जन्मात ते पुसलं जाणार नाहीये. अजिबात पुसलं जाणार नाही. आणि काय पाप केलंय आपण? काय असं मोठं पाप केलं होतं? कोविडमध्ये चांगलं काम केलं हे पाप? कोकणाच्या विकासासाठी भरघोस जे काय मदत केली म्हणा, मदत हा शब्द मी वापरणार नाही, कारण मदत करण्या एवढा मी कोणी मोठा नव्हतो. माझं कर्तव्य आहे. कारण कोकण हा शिवसेनेचा जीव की प्राण आहे. आणि मला आता भास्कररावांनी सांगले, हेच ते मैदान 1999 साली शिवसेनेची सत्ता गेली, पण तुम्ही सगळ्या कोकणी बांधवांनी, भगिनींनी आणि मातांनी शिवसेनेला 100% यश दिलं. म्हणून इथे येऊन शिवसेना प्रमुख तुमच्यासमोर नतमस्तक झाले होते. तेच हे मैदान आहे. आणि याच मैदानात मी तुमचा आशीर्वाद घेऊन लढाईला उभा राहिलेलो आहे. तेच आशीर्वाद मला पाहिजेत. काल कपिल सिब्बल यांनी एक चांगला विषय हाताळलेला आहे. मला फोन आला होता आणि शिवसेनेने त्यांना तत्काळ पाठिंबा दिलेला आहे. कपिल सिब्बल सुद्धा बेचैन आहेत. आपली केस ते लढतायत आणि त्यांचं जे काय आर्ग्युमेंट चाललं होतं त्याच्यात ते शेवटी बोललेत फार महत्वाचे आहेत. ते म्हणाले, मी इकडे उभा आहे, मी जिंकेन किंवा हरेन, पण मी इकडे उभा आहे ते देशाचं स्वातंत्र्य, देशाची घटना जपण्यासाठी, त्याचं रक्षण करण्यासाठी मी उभा आहे. आज देशाचं स्वातंत्र्य हे धोक्यात आलेलं आहे.
देशाचं स्वातंत्र्य, ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी काडी मात्र संबंध नाही, असे दुर्दैवाने गादीवरती बसलेत म्हणून धोक्यात आलेले आहे. यांनी स्वातंत्र्य मिळून नाही दिलेलं आणि हे स्वातंत्र्याचं रक्षण नाही करत आहेत. स्वातंत्र्याचं रक्षण हे आपल्या सुर्वेंसारखे जवान करतायत. गोळ्या खाऊन सुद्धा स्वतःचा पाय, म्हणजे अंगावरती शहारा आला, काटा आला की स्वतःचा पाय स्वतःच्या हाताने कापून टाकला आणि तरी सुद्धा माणूस लढत राहू शकतो. कोणासाठी? भारत माता की जय. भारत माता म्हणजे कोण? काय होतं सुर्वेंच्या डोळ्यासमोर? काय असतं जेव्हा सैन्य तिकडे लढत असतं? गोळ्या समोरून येत असतात, अंधारामध्ये स्फोट होत असतात. आता साधा एक नुसता ढमकन झालं की मी एक क्षणभर दचकलो, तिकडे काळोखात काय होईल आणि काय नाही सांगता येत नाही, तरी सुद्धा ते लढत असतात. ते भारत माता. भारत माता म्हणजे देश. देश म्हणजे देशातील माणसं, तुम्ही आम्ही. देश म्हणजे दगडधोंडे नाहीत. आणि भाजपला काय वाटतं की देशाचं स्वातंत्र्य काय गोमूत्र शिंपडून मिळालंय की शिंपडलं गोमूत्र आणि झालं स्वतंत्र? तसं नाहीये. गोमूत्र शिंपडून आपला देश स्वतंत्र झालेला नाहीये, तर आपल्या सगळ्या क्रांतिकारकांनी स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून हे स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे. आणि काय काय आपण त्यांचे जयंत्या, पुण्यतिथ्या करत असतो. सावरकरांचं आलं का सावरकरांची जयंती, सावरकरांची पुण्यतिथी, भगतसिंग, राजगुरू. पण काही क्रांतिकारक असे आहेत की त्यांची नावं सुद्धा आपल्याला माहित नाही. काही स्वातंत्र्यवीर असे होते की ज्यांची नावं माहिती नाही. त्यातली 3 नावं मी तुम्हाला सांगणार आहे. साधारणतः 1930चा डिसेंबर, 8 डिसेंबर असेल, 12-12:30चा सुमार दुपारचा, आणि 3 तरुण साहेबी पोशाखामध्ये व्यवस्थित सूट बूट घालून कलकत्त्याच्या रायटर्स बिल्डिंगच्या समोर उतरले. त्या तिघांमध्ये जो मोरक्या होता त्याचं नाव होतं विनयचंद्र बोस. त्याचे 2 साथी होते, त्याचं एकाचं नाव होतं दिनेश आणि तिसऱ्याचं होतं नाव बादल. रायटर्स बिल्डिंग समोर उतरले आणि थेट घुसले. ते कर्नल सिम्सन नावाचा एक अधिकारी होता. भयानक माणूस, अत्याचारी. म्हणजे त्यांनी सुभाषबाबूंवरती एवढ्या लाठ्या मारल्या होत्या की काही काळ सुभाषबाबू सुद्धा बेशुद्ध पडले होते. त्याच्या ऑफिसमध्ये घुसले आणि समोर दिसल्यानंतर तिघांनी पिस्तूल बाहेर काढली. विनयचंद्रांनी ऑर्डर दिली, शूट. खाडखाड खाडखाड गोळ्या त्या सिम्सनच्या शरीरात घुसल्या. सिम्सन तिथले तिथे मेला. त्याच्यानंतर विजेच्या वेगाने बाहेर पडले. बाहेर जाऊन स्वतःच्या पिस्तुलात गोळ्या भरून घेतल्या आणि जो मध्ये येईल त्याला आडवा करत सुटले. आडवा करत 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 असताना गोळ्या संपल्या. यांच्या लक्षात आलं आता आपल्या गोळ्या संपत आल्या, पण जिवंत पोलिसांच्या, इंग्रजांच्या हातात सापडायचं नाही. म्हणून तिघांनी विषाच्या गोळ्या घेतल्या आणि कानशिलावरती बंदूक टाकून चाप उडला. त्यातला बादल होता तो तिथल्या तिथे गेला, पण विनय आणि दिनेश हे बेशुद्ध पडले. 3-4 दिवसानंतर जेव्हा तो विनयचंद्र शुद्धीवर आला तेव्हा त्यांनी पहिला प्रश्न विचारला डॉक्टरना, आणि एकच विचारला, असं कसं? मी अजून जिवंत कसा? एवढं करून सुद्धा मी जिवंत कसा राहिलो? आणि मेडिकलचा तो स्टुडंट होता, त्यांनी औषधोपचाराला नकार दिला. डॉक्टर आणि सगळे नर्सेस वगैरे बाहेर गेल्यानंतर त्यांनी काय करावं? जिथे गोळीची जखम होती तिथलं बँडेज सैल केलं, त्या घावामध्ये बोटं खुपसून तो घाव आणखीन खोल केला आणि मृत्यूला सामोरं गेला. हे झाल्यानंतर त्या दिनेशवरती कडक पहारा ठेवला, त्याला बरा केला आणि मान मरातब त्याला फाशी दिली. माहितीये का हो, भाजपवाल्यांना विनयचंद्र बोस नाव तरी माहितीये, बादल तरी माहितीये, नुसतं बेंबीला देठ आहे म्हणून कोकलायचं भारत माता की जय की झालात तुम्ही? काय तुमचा संबंध? 150 वर्षाच्या गुलामगिरीनंतर ह्या सगळ्या क्रांतिकारकांनी रक्त शिंपून जी माझी भारत माता स्वतंत्र केले, ती काय पुन्हा तुमची गुलाम करण्यासाठी म्हणून? तुमची स्वप्न कदाचित दुसऱ्या राज्यामध्ये तुमचे असतील, कदाचित तिकडे साकार होतील, पण छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी पहिल्यांदा स्वराज्य स्थापन केलं त्या महाराष्ट्रामध्ये तुमची गुलामगिरी आम्ही सहन करणार नाही, अजिबात नाही. मगाशी आनंद गीतेने जी शपथ दिली, उद्धव ठाकरेंच्या सोबत राहू, काय किंमत काय उद्धव ठाकरेला? काय करतो उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरे शून्य आहे, त्याच्या मागे बाळासाहेब आहेत म्हणून त्याला किंमत आहे.
मी जेव्हा सुरुवातीला सांगायचो होतो मी बाळासाहेबांचा पुत्र आहे, हे माझ्यावरती टीका करायची. किती वेळा सांगशील? मग आता तुम्ही का माझ्या बापाचा फोटो चोरताय? बरं, सहज गंमत म्हणून सांगतो, अमित शाह पुण्याला येऊन गेले आणि मला जय शहाचा फोन आला. उद्धव जी आप कैसा करेंगे, मैं टेंशन में हूं. म्हटलं क्या हो गया जयेश भाई? तो नहीं, आपके पिताजी का फोटो चुराया, आप बोल रहे अमित शाह मला वडिलांसारखे. हे माझी प्रॉपर्टी घेतील की काय? म्हटलं घाबरू नकोस, त्यांना सवय आहे. आणखीन 2-4 दिवसात आणखीन यादीत 2-4 नावं वाढतील की आज हा वडिलांसारखा, तो वडिलांसारखा. अरे काय लाज लज्जा शरम तरी ठेव. हे राजकीय किंवा वैचारिक दारिद्र्य किंवा वैचारिक वांझोटेपणाचं लक्षण आहे. स्वतःमध्ये कर्तृत्वाची झलक नाही, दुसऱ्याचं चोरायचं. अगदी भाजपासुद्धा तेच करतंय. ज्या सरदार पटेलांनी तेव्हा RSS वरती बंदी टाकली होती आणि पटेल म्हटल्यानंतर गुजरातमध्ये एक असा मर्द माणसांचा एक समाज आहे, ते पटेलच त्यांनी चोरले. मग तिकडे सुभाषबाबू चोरले, इकडे बाळासाहेबांना चोरतायत. अरे माझं तर आव्हान आहे, नुसतं मोदींच्या नावाने महाराष्ट्रात मतं मागून दाखवा. शिवसेना नावाशिवाय, बाळासाहेबांच्या फोटोशिवाय तुम्ही मतं मागून दाखवा. ठीक आहे, चोरलात ना तुम्ही धनुष्यबाण, मग आमचा चोरलेला हे लक्षात ठेवा. आता जो जो धनुष्यबाण घेऊन तुमच्या समोर येईल तो चोर आहे. चोराला मत देणार का? या वृत्तीला मत देणार का? तरी सुद्धा मी आव्हान देतोय, चोरांना आव्हान देतोय. तुम्ही धनुष्यबाण चोरलायत ना, तुमच्यात जर हिम्मत असेल, तुमच्या रक्तामध्ये जर कुठेतरी एक कण तरी मर्दुमकी शिल्लक राहिली असेल, तर आमचं चोरलेलं धनुष्यबाण घेऊन मैदानात या. मी आमची मशाल घेऊन तुमच्या समोर येतो. होऊन जाऊ दे, कोण बघते ते बघू. जो महाराष्ट्र करेल तो फैसला मला मान्य आहे. जर तुम्ही सगळ्यांनी सांगितलं उद्धव तू घरी जा, एका क्षणात जसं मी वर्षा सोडलं तसं मी घरी जाईन. पण सत्तेचे गुलाम निवडणूक आयुक्त सांगतील म्हणून घरी जा, तर त्यांना मी घरी पाठवेन. मी नाही जाणार. मी हवा आहे की नको आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. कारण आज पुन्हा एकदा सांगतो, आज तुम्हाला देण्यासारखं माझ्याकडे फक्त आणि फक्त विश्वास आहे, बाकी काही माझ्याकडे नाही. रिकामे आहेत हात, तरी सोबत येणार आहात. राजन सारखं घरादारावरती धाडी पडू शकतात. कान्होजी जेदे नाईक देशमुखांचे वारसदार म्हणून ओळखले जाणार का खंडूजी खोपड्याची अवलाद म्हणून ओळखले जाणार, हे तुम्ही ठरवायचं आहे. आणि म्हणून ही लढाई, हे बाकीच्या ना सगळ्यांना आता हे कळलेलं आहे की आज आणि आत्ताच 2024 ते 2024 स्वातंत्र्य लढ्याशी सुतराम संबंध नसलेली पाशवी वृत्ती जर माझा देश गिळंकृत करत असेल तर तिला इथल्या इथेच गाडावं लागेल. आणि जर शपथ घेणारच असाल तर हीच शपथ घ्यायची की मी माझ्या भारत मातेला पुन्हा यांच्या गुलामगिरीच्या साखळीत अडकू देणार नाही. कारण तसं जर का आपण केलं नाही तर 2024 ही आपल्या देशातली कदाचित लोकसभेची किंवा कोणतीही शेवटची निवडणूक ठरेल. नंतर तुम्हाला मतदानाचा अधिकार राहणार नाही. अशी काही हुकुमशाही सुरू होईल की तुम्हाला डोकं वर काढून बघता येणार नाही. म्हणून करायचं असेल तर आत्ताच. उद्या आहे, शिमगा आहे. मला माहिती आहे माझ्या सभेनंतर काही बोंबळणार आहेत. काहींचा जन्म शिमग्यासाठी झालाय, काहींचा जन्म शिमग्यात झालाय. धुळवड तर चालूच आहे, पण धुळवडीनंतर रंगपंचमी आहे. धुळवड होऊ द्या, पण धुळवडीनंतर संपूर्ण महाराष्ट्रभरच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फक्त भगवा भगवा आणि भगवाच तिकडे फडकू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.